नांदगाव टीम भाग घेते आणि आज क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता नांदगाव टीमने. हा देखील आपण बघू शकतात. या नांदगाव टीमचे कर्णधार यस, आपण बघू शकता कॅमेरामॅन तयार आहे आणि अगदी कॅमेरामध्ये हे क्षण टिपले जात आहेत. नांदगाव टीमला सन्मान चिन्ह देत असताना अगदी सन्मान चिन्ह याकरता की जेव्हा कधी तुम्ही घरामध्ये हा सन्मान चिन्ह ठेवतील आणि तुमची नजर या सन्मान चिन्हावर जाईल तेव्हा तुम्हाला आठवण राहणार की फ्रेंड्स सरावली माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली होती आणि आपण इथे खेळायला गेलो होतो. आणि आपण बघू शकतात जिथे नांदगाव टीम सन्मान चिन्ह देत असताना हार्ड लक सेमीफायनलला क्वार्टर फायनलला पराभूत झाले. हरकत नाही आहे. चला पाऊनसूत नवली फास्ट 4 ओव्हरची मॅच सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना टीम दहिसर आणि फिल्डिंग करताना टीम पाहायला मिळते पवनसूत नवली असंघ. गोलंदाज ध्रुव आणि स्ट्राईकला फलंदाज निशांत. नो स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच ऋतिक. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी खोला एक पन्ना सेमीफाइनल की इस मैच ने, अभी तो फाइनल की पूरी किताब खुलनी बाकी है. पहिलाच बॉल टाकला जाईल खेळपट्टीवर. उलटी गिनती चालू. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल आणि इकडे आपण बघू शकता हलक्या हाताने खेळला जातोय. जिथे मात्र कुणबी समाज मर्यादित स्पर्धा बरेचसे खेळाडू जे उपस्थित नव्हते आतापर्यंत ज्या झालेल्या मॅचमध्ये आता उपस्थित झालेले त्यामध्ये ब्रँड ऑफ नवली तुषारजी घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकतात पहिल्या बॉलवर सिंगल आहे. स्ट्राईकला फलंदाज ऋतिक आहे. यतीन देखील आपल्याला पाहायला मिळतोय जो उपस्थित होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगला थ्रो होता. कॅरी करता आला आणि 1 धाव पूर्ण केली. 2 बॉल 2 धावा. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळालाय. अगदी अटीतटीच्या मॅचेस पाहायला मिळाल्यात. ज्याप्रमाणे दहिसर टीमने पराभूत केलं मागच्या वर्षीच्या डिपेंडिंग चॅम्पियनला म्हणजेच जांताराजा काटाळे अला आणि या स्पर्धेमध्ये एक पलटवार केला असं म्हणायला हरकत नाही. डिपेंडिंग चॅम्पियनला बाहेर केलेलं आहे. ब्रिजेश थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. ही चांगले संकेत आहेत. एक मात्र चांगला संघ तयार होत असताना समाजामधला दहिसर टीम देखील आपण बघू शकतात. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. आता 4 टीम राहिलेल्या आहेत त्यामधल्या 2 टीम जातील फायनलमध्ये. परंतु या 4 टीमला मात्र ट्रॉफी मिळणार हे नक्की आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातं. 4 मध्ये 4 झालेत. ही रात्रीची स्पर्धा आहे जिथे आपण बघू शकतात फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. बिग विकेट. निशांत बॅक टू डग आउट. SDJ पहिलं षटक आणि जिथे 5 चेंडूचा खेळ झालेला आणि 4 धावा आणि पहिला झटका लागतो. यानंतर एक बिग फाईट बिग मॅच आपल्या भेटीला येणार जिथे आपण बघू शकतात आपल्याला एक बाजूला सरावली आणि दुसऱ्या बाजूला पास्थळ पाहायला मिळणार. फ्रेंड्स सरावली आणि फायर पास्थळची नेक्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार.
आणि प्रेक्षक देखील पाहायला मिळते. नवली गावातून देखील प्रेक्षक आले आहेत ना, खास करून दहिसर गावातून प्रेक्षक आलेले आहेत. सध्या तरी शांत आहेत कारण की एखादा चौकार षट आणि इथे मात्र भावेश वेगाने चेंडू हाताळलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. एकदा पहिली ओव्हर 5 धावा स्कोर कार्डवर. अगदी या जानेवारीच्या महिन्यामध्ये भरपूर स्पर्धा या भेटीला येणार आहेत, जिथे मात्र आजच्या रात्रीमध्ये बोला मी पुढच्या महिन्यामध्ये देखील सखे सोबती ग्रुपच्या माध्यमातून कुणबी समाज मर्यादित स्पर्धा ओरम क्रिकेटच्या आपल्याला पाहायला मिळतील. डेट आणि ग्राउंड तुम्हाला कळवण्यात येईल, ते अजून सस्पेन्स, ते अजून मात्र सस्पेन्स आहे. आणि जिथे आपण बघू शकता आजच्या रात्रीमध्ये अंडरम बॉक्स क्रिकेटची अविनाश स्मृती चषक 2026 1 लाखाची स्पर्धा आपल्याला धनारी नगर येथे पाहायला मिळणार, जी सुरुवात झाली आजच्या रात्रीमध्ये. आणि पॅराडाईज वर्सेस K6 ची मॅच देखील सुरू आहे, जिथे मात्र पहिली रात्र त्या स्पर्धेची सलग हा दुसरा वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 1 लाखाची स्पर्धा अंडरम बॉक्स क्रिकेटची भरवण्यात आलेली आहे. DNCC धनारी नगर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून कॅश ड्रॉप. धावा मात्र एक. गोलंदाज मयांक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. ओ प्रेक्षक वर्ग, मैच चल रहा है, भाग के जाइए ग्राउंड के बाहर. आणि बघायला गेलं तर उद्याच्या रात्रीमध्ये 24 तारखेला मी देखील तिथे मात्र पाहायला मिळणार, तुम्हाला ऐकायला मिळणार. DNCCच्या मैदानावर 1 लाखाची मानाची स्पर्धा अविनाश स्मृती चषक आणि समालोचन करण्याची मला देखील संधी मिळणार आहे. त्यानंतर मात्र आपण पाहू शकतात पास्तळ प्रीमियर लीग 2026चा महाथरार खेळ आपल्याला पाहायला मिळणार. क्रिकेटचा महासंग्राम 8 टीममध्ये होणार, जिथे मात्र 30 तारीख 31 तारीख आणि 1 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा खेळवली जाईल. आयोजक असतील फायर क्रिकेट क्लब आणि RD ग्रुप. आणि इकडे फटका फसलाय, कॅच आउट. यावेळेस प्रत्येकने कोणती चुकी केली नाही. विकेटचा पतंग. आयकॉनच्या भूमिकेत निरंजन गरत, मयुरेश पाटील, धीरज गरत, आदर्श गरत, त्यानंतर अक्षय गाबिलकर, त्यानंतर कृपेश पाटील, साजन घरत, आणि पुष्कर घरत, असे 8 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. 8 टीम मध्ये होणारी ही झुंज आपण पाहू शकतात. PPL पास्तळ प्रीमियर लीग सीझन 6. आणि त्याचप्रमाणे अंडरम बॉक्स क्रिकेटची एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार 30, 31, 1 आणि 2 या दरम्यान. SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग अंडरम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा. मयांक आपल्याला पाहायला मिळते डाव्या हाताचा गोलंदाज, जिथे मात्र विकेट आलाय. नवीन फलंदाज कामेश. फुलटस होता बॉल, कामेशला चान्स उचलता आला नाही आणि एकच धाव मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल 7 स्कोर कार्डवर. चार बॉल, 5वा बॉल. गुड बॉल, स्विंग अँड मिस. क्या बात आहे. अगदी कालपासून ही स्पर्धा सुरू आहे. कालच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. खास करून शेवटची मॅच साहित्य बिरवाडी आणि त्यांचे विपक्ष फायर पास्तळ अगदी चांगली मॅच झाली, ज्यामध्ये बाजी मारली फायर पास्तळ संघाने. आणि इथे आपण बघू शकतात आजच्या सकाळपासूनचा खेळ, जिथे मात्र सेमीफायनल फर्स्ट आपल्याला पाहायला मिळते आणि हलक्या हाताने खेळलं जाते. धावा येत नाही आहेत, एक एकनेच धावा पुढे जात आहेत. 2 षटके इकडे समाप्त झालीत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 स्कोर कार्डवर फक्त पाहायला मिळत आहेत. धावा बनवाव्या लागतील, किमान 30 पर्यंत पोहोचावं लागेल, कारण की समोर एक ताकदवान टीम आहे ज्यांचा दबदबा आहे या कुणबी समाज स्पर्धेमध्ये, जिथे तुषार घरत सारखा खेळाडू आहे.
त्यांच्या समोर किती टार्गेट ठेवायचं हे प्रश्नचिन्ह असतं नेहमी. त्या टीममध्ये आपण बघू शकतात ब्रिजेश आहे, अनुभवी खेळाडू. अजूनही मात्र बघायला गेलं तर यंग खेळाडूमध्ये प्रथमेश, यतीन, मोठी बॅटिंग साईड आहे. वाईट बॉल आलाय, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमय अमय ओहो, अमयच्या चेंडूवर हल्ला झालाय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड झालंय, परंतु इकडून मात्र सिग्नल येत असताना की हा चेंडू गेला आहे आउट ऑफ द पार्क. भावेश पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. क्या बात है भावेश, ये करना होगा. अगर मैदान में उतरे तो लड़ना होगा, लड़ने से पहले हथियार नहीं डालने चाहिए. स्कोरबोर्ड 15. पोहण्यासाठी नदीमध्ये उतरावं लागतं आणि जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरावं लागतं. यावेळेस बघा भावेश आहे, तोपर्यंत धावा येण्याचे संकेत आहेत आणि चेंडू इकडे थांबलाय. मला तो वाटते हा थोडा दुर्भाग्य दहीसर टीमचं म्हणायला हरकत नाही. एकच धाव मिळाली. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 16-16. 16 झालेले आहेत, मात्र चुकवलंय कामेशला. खडे खडे खेळण्याचा ओ पंचांचा इशारा, नो बॉल. यावेळेस आपण बघू शकतात पुढचा बॉल असेल फ्री हिट. कमालीची मात्र यावेळेस खेळ होत असताना मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये धावा येत आहेत, जिथे मात्र बघायला गेलं तर आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत आणि 16 धावा धावपलकावर आहे. फटका सजवलाय डीप मध्ये जात असताना. यावेळेस एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. 18 धावा धावपलकावर आहेत. 18 स्कोर कार्ड वर. आणि विकेट आलाय. 18 वर आलेला हा विकेट. कामेश बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाईल. अमय 3 चेंडू फेकून झालेत आणि 9 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. 2 ओव्हरमध्ये 9 आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 बॉल झालेले, सॉरी 2 बॉलचा खेळ बाकी आहे. डाव्या हाताचा फलंदाज हर्ष. पाचवा बॉल. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. फटका सजवला परंतु ब्रिजेशच्या बरोबर हातामध्ये जाऊन विसावलाय चेंडू आणि कॅच आउट. इथून कॅच सुटणं थोडं अवघडच आहे. खूप कमी वेळा मी तर आतापर्यंत नाही पाहिलंय की ब्रिजेशकडे कॅच गेला आणि तो कॅच ड्रॉप झालाय. एक सुरक्षित सेफ हँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल, तिसरी ओव्हर. ऑफिशियल कॉल देतोय दोन्ही टीमला. यानंतर होणारी दुसरी सेमीफायनल. एक बाजूला टीम असेल फायर पास्तळ अ, दुसऱ्या बाजूला टीम असेल फ्रेंड्स सरावली अ. कॅप्टनने यायचं टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये. नवीन बॅट्समन चारित्र्य घरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बीट करत असताना ओव्हर समाप्त होताना षटक क्रमांक 3 संपते. धावा झाल्यात 18. आता मात्र एक ओव्हर बाकी आहे. एक ओव्हर मध्ये किती धावा येतील बघूया.
गोलंदाजी मार्कवर यतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पहिला बॉल हाताळेल. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका भावेचा. यावेळेस चेंडू जातोय डीप मध्ये, एक धाव पूर्ण केली आणि खांद्याचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय. जिथे ब्रिजेश आपण बघू शकतो ग्राउंडिंग स्ट्रोक थ्रो केलाय. 2 धावा. भावेश एकटा लढतोय असं म्हणायला हरकत नाही, ज्याने मात्र धावा बनवल्यात आतापर्यंत, कारण की अनुभवी आहे. निलेश पॅटर संघाकडून तो खेळलेला आहे. फटका उंच गेलाय, कडक आहे आणि फलंदाज बेधडक आहे. षटकार, 6 धावा. क्या बात आहे. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. कारण की आतापर्यंत दहिसर टीमचा विचार केला ना तर ती समाजामध्ये फक्त एंट्री फी देण्यासाठी उतरायची, परंतु आज या वर्षी इथे मात्र एक ट्रॉफी घेऊन जाणार हे नक्की आहे. फटका चांगला आहे. डीप मध्ये जात असताना आपण बघू शकता क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिजनला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, रनआउटची संधी आणि चारित्र पोहोचू शकला नाही. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या नाही. रनआउट पाहायला मिळते. अगदी बॅटिंग करतोय मात्र भावेश, क्या बात आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 27, म्हणजे मी 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा हे सांगितलं होतं आणि तिथपर्यंत मात्र आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या बॉल 2 धावा, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर सिंगल आणि विकेट. 27, 3 बॉलमध्ये धावेचा विचार केला तर धावा 9 खर्च केल्यात. नवीन बॅट्समन मेहुल मैदानाच्या आतमध्ये जात असताना चांगला फटका आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू चाललाय सीमा पार. क्या बात आहे भावेश. 1 मॅन आर्मी, 1 साइड हिरो बनताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. जिथे धावा येत नव्हत्या, 2 ओव्हर मध्ये फक्त 8 होत्या, परंतु भावेश आला आणि त्यानंतर मात्र खेळच बदलला. पायावर छाये. स्कोरबोर्ड 4 से आगे जगह 31 स्कोर कार्ड वर. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्लोवर बॉल हाताळलाय. इकडे मात्र 1 धाव मिळते आणि इकडे काय होत आहे. ओहो, प्रयत्न चांगला केला होता बा. 40+ आहे भावेश. असं म्हणता की या वयामध्ये हा एफर्ट आहे तर तो 20 वर्षामध्ये काय एफर्ट असेल, ही गाडी किती फास्ट धावत असेल तुम्ही विचार करा. आणि आपण बघू शकतात युवा खेळाडू देखील डाय मारण्यामध्ये लाजतो, परंतु भावेश जिथे 40 क्रॉस केलेली आहे, या वयात ही गाडी इतकी फास्ट आहे तर 20 वर्षामध्ये कितकी फास्ट असेल. भावेशसाठी टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. अगदी जोरदार होऊ देऊन द्या. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून येऊन एक चांगल्या स्कोर पर्यंत टोटल पर्यंत पोहोचवलंय. 32. शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. दीपेश कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बीट करत कीपरच्या हातामध्ये जातोय आणि 32 धावा बनवल्यात. 33 धावेचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे मात्र एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचलंय टीम दहीसर. आज कुछ कर दिखाने का मौका है दहीसर के पास. मौका मिला है तो छोड़ेंगे नहीं हम. आंखों में नींद है मगर सोना नहीं है. आंखों में नींद है मगर सोना नहीं है. मिला है मौका, इसे खोना नहीं है. 33 के अंदर रोक दो और फाइनल का टिकट ले लो. चला टॉसडी या. एक बाजूला फ्रेंड सरावली दुसऱ्या बाजूला फायर पास्थळ 2 टीमचे कॅप्टन या टॉससाठी.
नाणेफेकीचा कौल झालेला आणि नाणेफेकीचा कौल फ्रेंड सरावली संघाने जिंकलेला आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. अगदी टॉस ही फॉर्मॅलिटी आहे क्रिकेटची, खेळाची, कारण की टॉसवर मॅच जिंकता येत नाही. मैदानामध्ये जो स्ट्रॉंग खेळणार, मैदानामध्ये जो चांगला खेळ दाखवणार तो विजयी होणार. खूप सारे उदाहरण आहेत जिथे आपल्याला विश्वास देखील पटणार नाही. खास करून पॅरा ऑलिम्पिक आज जर विषय काढला तर तिकडे 101 अद्भुत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ज्याचे दोन्ही पाय नाही, तो 300 किलोचं वजन देखील उचलतो. वेट लिफ्टिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. जिथे ओपनिंग जोडी ब्रिजेश आणि प्रथमेश आणि पहिलाच बॉल ब्रिजेशला फटका अगदी गेलाय डोक्यावरून. पाठलाग सुरू आहे, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. गोलंदाज हर्षित, मी म्हणेल की हर्षित आपल्या आयुष्यातली पहिली सेमी फायनल खेळतोय आणि पहिला बॉल चौकार आलाय आणि यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे त्यामुळे हे आठवणी राहतील. हे आपण वारंवार घरी जाऊन बघू शकतील. 33 धावेचं आव्हान आहे, हलक्यात घेऊन फायदा नाहीये. जिथे ब्रिजेशला माहिती आहे की पॉवर प्ले मध्ये सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, परंतु इथून जर चांगली गोलंदाजी झाली, विकेट घेत राहिले तर मात्र पहिल्यांदा फायनल देखील पाहायला मिळेल. अगदी दहिसर टीम आपण बघू शकतात आणि चारही टीमला इकडे ट्रॉफ्या ज्या आहेत ना त्या फोटोशूटसाठी दिल्या जातील, फक्त फोटोशूटसाठी, त्यामुळे त्या आणून ठेवलेल्या आहेत. आणि बक्षीस समारंभ जो आहे तो 25 तारखेला आपला जो कार्यक्रम आहे, समाजाचा महोत्सव आहे, प्राइज म्हणा किंवा ऑफिशियली तुमच्या हातामध्ये ट्रॉफी म्हणा, ती ट्रॉफी दिली जाईल. आणि पूर्ण संघाने यायचं आहे खेळायला. जसं आपण 11 जण येतात तसं पूर्ण संघाने यायचं आहे आणि ट्रॉफी घ्यायची 25 तारखेला, हे देखील लक्षात घ्या. चांगला बॉल आहे, चेंडू चाललाय डीप मध्ये. चंदन भाऊ, 3 टीमचं तर माहिती नाही, परंतु एक टीम 11 काय, तुम्ही 30 सांगितले तरी घेऊन येईल. दहिसर टीम पहिल्यांदा जी ट्रॉफी उचलणार आहे समाजातली, ती गावातली 30 जण सांगितले, 30 जण घेऊन येणार. चारही टीमला 11 जणांना यायचं आहे ट्रॉफी घेण्यासाठी, लक्षात घ्या. 25 तारखेला संध्याकाळच्या 17 मध्ये. गुड बॉल, चांगला बॉल, स्विंग अँड मिस, क्या बात आहे हर्षित. जिद्द असणं गरजेचं आहे. अगदी आपण बघू शकता सध्या ह्या ट्रॉफ्या आणून ठेवल्या आहेत, कारण की मॅच संपल्यानंतर जशी फायनल संपेल तुमच्या हातामध्ये हे ट्रॉफ्या देतील. फोटो काढा आणि परत द्या कमिटीला, आणि त्यानंतर कॅश प्राईज आणि ही ट्रॉफी 25 तारखेला तुमच्या हातामध्ये सुपूर्द केली जाईल. जिकडे आपलं समाजाचं अधिवेशन आहे, जिकडे आपण बघू शकतात महोत्सव आहे, कुणबी महोत्सव. क्या बात आहे हर्षित, स्विंग अँड मिस. अगदी टोपण नावं भरपूर असतात आणि हे एक वेगळं टोपण नाव आहे, पायलट. अगदी बघायला गेलं तर द्रविडला जॅमी नावाने ओळखलं जायचं, राहुल द्रविड, कारण की त्याचे वडील जॅम कंपनीच्या कामामध्ये होते आणि त्याला जाम खूप आवडायचा आणि त्यामुळे त्याचं नाव जॅमी पडलं होतं. विराट कोहलीला चिकू नावाने ओळखलं जातं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका गॅप मध्ये जाता जाता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. इथे आपण बघू शकतात दीपेश थोडा सुस्तावलेला दिसतोय आज. अनुमान मात्र बॉक्स गेम मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु पहिलं षटक आणि चौकारानंतर केलेला कमबॅक इथे पाहायला मिळते. हर्षितचा 6 धावा धावपलकावर 9च्या सरासरीने बनवायचे आहेत. 18 बॉल 27. गेम ऑन, मॅच ऑन. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण पुढे जाणार, कोण कोणावर वार करणार, येणारा क्षण आणि वेळ सांगेल. आज का दिन तो बन गया है दहिसर टीम का, क्या रात भी बनेगी और बात भी बनेगी. माहौल भी होगा, आप भी होंगे, हम भी होगा, क्रिकेट भी होगा और जाम भी होगा. देखना होगा यहाँ से 18 गेंदे और 27 जीतने के लिए बनाने.
गोलंदाजी मार्कवर भावेश पाटील ज्याने इम्प्रेस केलेला आहे या स्पर्धेमध्ये, कमालीचा खेळ दाखवलाय. बॅटिंग म्हणा 300 व्ह्यूअर्स आपण बघू शकतात, लाईव्ह आहे 300 जण पाहतायत आम्हाला. आणि अगदी आपण बघू शकतात ओम साई स्पोर्ट्स हे चॅनल हे ब्रँड बनत असताना एका दिवसामध्ये 4 ते 5 ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण दिलं जातं यांच्या माध्यमातून. आणि आपण बघू शकतो ती टीम आपल्याला पाहायला मिळते या अल्पशा दरामध्ये. आम्हाला त्यांनी मात्र हे चॅनल दिलेलं आहे या स्पर्धेसाठी, त्याकरता खऱ्या अर्थाने मयूर साहेबांचं खूप खूप धन्यवाद. इकडे मात्र हलक्या हाताने खेळलंय ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला मदत केलेली आहे आणि ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला अल्पशा दरामध्ये इथे मात्र वस्तू दिलेली आहे त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद फ्रेंड्स क्लब कडून. पहिला बॉल 2 धावा आल्यात आणि धावा झाल्यात 8. प्रथमेश आणि ब्रिजेश ही जोडी आहे. भावेश पाटील तयार. दुसरा बॉल, शॉट, ट्रॅकर हाफ, चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर, षटकार. अगदी बॉल आपण बघू शकतात हाफ ट्रॅकर होता आणि त्या चेंडूला मात्र आउट ऑफ दी पार्क केलंय. अगदी बघायला सकाळपासून खेळतायत आणि जिथे मात्र शरीर थोडं थकलं देखील दिसते आणि त्यामुळे मात्र आता थोड्याशा ब्रेक नंतर खेळताना बॉडी तेवढी खुलली नाही आणि शॉर्ट बॉल आला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा फटका. यावेळेस मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली आणि यावेळेस थ्रो येतं तोपर्यंत 2 मला तर वाटते विचार चालू होता ब्रिजेसचा, परंतु अंतिम क्षणाला मन बदललं. स्कोरबोर्ड मात्र 15 पाहायला मिळते. 33 धावेचं आव्हान आहे, 15 झालेले आहेत. अजूनही मात्र 15 बॉल आणि 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6 खर्च केले आहेत. अप्रतिम गोलंदाजी हाताळली हर्षितने. ओहो, यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा, डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला. ब्रिजेशने प्रयत्न केला होता पॉईंटच्या भागामध्ये मारण्याचा आणि 1 धाव मिळते. 16 धावा झालेले आहेत, 17 धावेची गरज. पुढचा बॉल यावेळेस ब्रिजेशने देखील आला तसाच पाठवलाय. यावेळेस चेंडूला मिड विकेट रिजनला षटकार. 6 धावा. क्या बात आहे, 2 षटकार आले. आतापर्यंत भावेशने या स्पर्धेमध्ये कमालीचे षटक हाताळले होते, परंतु या अंतिम क्षणाला सेमीफायनल मध्ये महागडा ठरतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या 22, 22 धावा धावपलकावर. आता सोपं केलंय मॅचला. प्रेशर बनता हुआ आणि स्कोरबोर्ड 23, 23 धावसंख्या झालेली आहे. 10 पाहिजेत आता जिंकण्यासाठी 14 बॉल मध्ये. 14 बॉल 10 धावा. सरावली संघ आपला निर्णय कळवा. फिल्डिंग आहे आणि बॅटिंग साठी तयार राहायचंय. फायर पास्तळ ए टीमने. एक मोठी लढत, मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. धावेचा विचार केला तर धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल 25. आता मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 8. या वर्षी 2026 मध्ये खूप चांगले खेळले दहिसर टीम. खास करून मोठ्या टीमला पराभूत करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलं आणि इथे सेमीफायनल मध्ये बॅटिंग चांगली झाली होती. पहिलं ओव्हर देखील चांगलं होतं, पण तो दुसऱ्या ओव्हर मध्ये इकडे मात्र आपण बघू शकतात ब्रिजेशला बाद केलेला आहे आणि विकेट येतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 25, 19 धावेचं भलं मोठं ओव्हर यावेळेस पाहायला मिळालं भावेशचं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंगसाठी. नंदन. 12 मध्ये 8 ची गरज आहे. मॅचला अगदी सोपं करून टाकलंय. बारा बॉल आणि 8 धावेची गरज. न गोलंदाज मोहित मेहुल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज.
पहिलाच बॉल व्हाईट बॉल 7 धावा दूर फायनलमध्ये जाण्यापासून 2026 कुणबी समाज मर्यादित स्पर्धा आणि आता 7 धावा दूर आहेत. पवन सुत नवली ए खूप चांगला क्रिकेट मात्र खेळलेला आहे दहिसर टीम आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आणि आता मात्र शॉर्ट बॉलला उचललंय परंतु चेंडू वर गेलेला आणि भावेशने कॅच टेकन केलंय. विकेटचं पतंग फलंदाज प्रथमेश बॅक टू डग आउट विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय नयन. 7 धावा पाहिजेत 11 बॉलमध्ये. नयन आलेलं नवीन बॅट्समन. सेमीफायनल पहिली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर दुसरी सेमीफायनल आपल्या भेटीला येईल जिथे आपण बघू शकता एक बाजूला टीम असेल ती म्हणजेच सरावली ए, दुसऱ्या बाजूला पास्थळ ए आणि टॉस विन केला सरावली ए संघाने. क्षेत्ररक्षण निवडले बॅटिंगसाठी तयार यायचं पास्थळ ए संघाने. चेंडूला जाऊ दिलं पंच आम्हाला सांगतात वाईट बॉल आहे. रुपेश भाऊचं देखील खूप खूप धन्यवाद आहे. आपण भविष्यात जेव्हा जेव्हा पंचाची गरज लागली तेव्हा तेव्हा त्यांनी मात्र आम्हाला मदत केलेली आहे त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद. निरंजन गरात ज्यांनी खेळपट्टी बनवण्यापासून ते आपण बघू शकता पंचाच्या भूमिकेपर्यंत त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मदत केली त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. फटका उंच गेलाय लांब आहे का क्षेत्ररक्षक पोचेल आणि कॅच करेल. विकेटचं पतंग नयन बॅक टू डग आउट. 6 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. स्कोरबोर्ड 27-27. एक वाईट विकेट असं गोलंदाजी मेहुलची आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन नो डाऊट सांगायची गरज नाही बोलायची गरज नाही. ब्रँड ऑफ नवली हिरा नवली गावातला आपल्याला पाहायला मिळतो. तुषार घरत आलेल्या मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या खेळामध्ये तुषार घरत. पुलटस बॉल हल्के हाथाने खेले. हो ऋषित आज कुछ गलत नहीं कर सकता. आज इनसे गलती नहीं हो सकती. एक दाव. सरळ स्ट्रोक खेळला आणि डीप मध्ये येत असताना ऋतिक आपल्याला पाहायला मिळते. एकदम मात्र मिळते. 4 धावेची गरज आहे. 8 बॉल 4 धावेची गरज. स्कोरबोर्ड 29 33 धावेचं टार्गेट दिलं होतं जिथे 29 धावेपर्यंत पोहोचले आहे नवली संघ. पुन्हा एकदा एक वाईट बॉल आलाय. आता 3 धावा पाहिजेत. 8 मध्ये 3 ची गरज. हर्षितने चांगली स्टार्ट केली होती. 6 धावा खर्च केल्या होत्या परंतु भावेशला 19 धावा आल्या आणि त्यानंतर खेळच बदलला. आता फक्त 3 धावाची गरज आहे. 8 बॉलमध्ये 3 धावा दूर पवनसुत नवली असंघ फायनलमध्ये जाण्यापासून. तुषार घरत यांचा फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक फिरत राहिलाय आणि 1 धाव कंप्लीट केलंय. चारित्र्याने 1 बाउंस चेंडू अडवलाय. 1 धाव 2 धावा दूर. 7 मध्ये 2 ची गरज. हरकत नाही. आता मात्र एक मैदान तयार करा ना प्रॅक्टिसला घेऊन चला युवा खेळाडूंना दहिसरकर जिथे आपण बघू शकतात.
युवा पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली, अगदी आपण बघू शकतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल हातामध्ये. एक धाव दूर, एक वर आणि एक धावेची गरज. मोबाईल स्मार्ट झाला आणि माणसं थोडी मागे राहिली. चारित्र्य घरत आलेलं आहे गोलंदाजीसाठी. एक धावा डिफेन्स अवघड आहे, अशक्य तर नाही परंतु खूप मुश्किल आहे. चारित्र्य घरत आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका ओव्हरमध्ये 2 धावा डिफेन्स करताना भरपूरदा पाहिलेत. एक धाव डिफेन्स करताना नाही पाहिलं कधी. मॅच फिनिश, खेळ गल्ला, सामना जिंकलाय